तुला आता मी असं नाही सोडणार. कसा सोडणार मग? तुला आता मी कसं पण नाही सोडणार. अरे बाबा मला सोड. ऐक, हे ना राजकारणी माणसं कोणाचेच नसतात माहितीये. तुझ्याकडून काम निघतंय म्हणून काढून घेतील, काम संपलं की तुझ्या बुडावर फटके मारून तुला बाहेर फेकून देतील. सोड 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 मला. अरे बघत काय बसणार, खरंच सोड. अरे तुला सोडलं ना तर असं पण मला काय नाही भेटणार. एक मिनिट आपण ना बसून बोलू, समोरासमोर चर्चा करू, चर्चेतनं प्रश्न सुटतात. बसून? हा बसून बसून. हा ठीक आहे, चल बस बस. तिकडे कुठे? इथे बसतोय मी. नाही बाबा, तू इकडे बस, माझ्या बाजूला बस. पळालास तर मनात पण आलं नाही माझ्या. हा, चोराच्या मनात चालणं बस. हे मला सांग, इथे आतमध्ये कसं काय आलं सर? खिडकीतून आलो. खिडकी? ते काय, माझं पैशांचं पाकिट नेमकं आत राहिलं आणि म्हणून. हो. एक खरं सांगू का दादा, हा जो हरीश आहे ना त्याचा आणि माझा काही संबंध नाही. तू जर का भेटला ना तर तुमच्या आधी मी त्याला मारेन. माझ्या बायकोचा मित्र आहे तू, फक्त एवढंच काय तो संबंध आहे आमचा. काय बायकोचा हट्ट पूर्ण करायला गेलो मी आणि इकडे येऊन फसलोय. तुझ्या बायकोच्या हट्टापायी इथे माझी वाट लागली माहितीये. इथे ते मगाशी सगळे जमले होते ना लोक, त्या लोकांनी मला इथे कोंडून ठेवला. हा, आणि त्या हरीशचे उधारीचे पैसे माझ्याकडनं मागायला लागले. अरे काय अवस्था करून टाकली माझी. करून घेतलीये तुम्ही. कोणी? मी? हा काय राव, एकतर त्या लोकांनी मला इथे कोंडून ठेवला, त्यात मी एकच वादा अरुण दादांना फोन केला तर त्यांनी माझीच अक्कल काढली. का काय, त्या लोकांनी मला इथे कोंडून ठेवला. हरीश दादांना सांगितलं, त्या लोकांनी मला इथे कोंडून ठेवलाय, त्यांना पैसे दिले नाही तर ते लोक का मला सोडणार नाहीत. तर त्यांनी मला छिव्या घातल्या आणि मी मोठ्या स्टाईल मध्ये फोन स्पीकरवर ठेवलेला माहित आहे. सगळ्यांनी ऐकला. इज्जतचा भाजीपाला. मग 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 काय, अरे इथे कोंडून ठेवलं त्यांनी मला. अरे बाप, हे खूप वाईट झालं दादा, खूप खूप वाईट. इथं त्रास होतो. ए, तुझ्या या फालतू सहानुभूतीची मला गरज नाही. हा, तुझ्यामुळे माझी नोकरी गेलेली आहे. माझ्यामुळे? माझी नोकरी मला परत मिळवून दे. काय बोलतोय तुम्ही? हे तुमची नोकरी मी कशी काय परत देऊ शकतो? हा, ते काय मला माहित नाही. तुझ्यामुळे गेले, तू परत मिळवून दे. हा, एक मित्रा, अरे खरं तर ना माझा ध्येय खूप मोठा आहे रे. तुमचा जो पण काय ध्येय असेल ना तो पूर्ण करायला मी पूर्णपणे मदत करेन तुम्हाला. मला ना या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनायचं आहे. मला नाही जमणार. आता बोललास ना मला. एक मिनिट, मला जमेन असं मी बोललो, पण ना स्वप्न बघून माणसाने ते इच्छा ठेवाव्या. तो अंथरूण पाहून पाय पसरवणारा माणूस आहे मी. तुम्हाला साधं खिडकीतून बाहेर कसं जायचं ही आयडिया सुचली नाही आणि मुख्यमंत्री वगैरे जरा अति नाही होते. बस खाली बस. बस बसतो ना. लहानपणा शिकवतोय मला. मॅडम तुमची ऑर्डर. एवढा वेळ का लागला? मॅडम थोडे गिरायक जास्त आहेत त्याच्यामुळे. अच्छा, सॉरी हा मॅडम. नाही, ओके ओके. हॅलो, कुठे आहेस? हा, मी येतोय लवकर. तू ऑर्डर दिलीस का? आली पण. आली? बरं तू सुरू कर, मी आलोच. का? तू तू कुठे आहेस? पल्ले यार, मी इकडे अडकलोय. म्हणजे? ते आमदार बसा. मी इकडे माझं पाकिट घ्यायला आलो. पाकिट घेतलं आणि बाहेर निघणार तेवढं त्या आमदाराच्या माणसानं मला बघितलं. त्याने मला अडवून ठेवलंय. काय? तुमचं ते त्यांची नोकरी गेली. आमदार साहेबांनी यांची नोकरी घालवली. तुमच्याबद्दलच बोलतो ना. अरे बिचारा. मी येऊ का तिथे? कशाला? त्याचं सांत्वन करायला. तुला जर काही इतकीच काळजी असते ना पल्ले तर तू त्या हरिश्चंद्र पुराण होच दिलं नसतंस. एक मिनिट. काय बोललास? परत बोल. तुला नेमकं काय बोलायचंय रे?
माझं ना आता डोकं खूप गरम आहे. मी काही करेन, मला जास्त बोलायला लावू नकोस. अलंकार आहे बघ. हॅलो. मला ऐक ना, मी जातो. तू इथे जेवढा सेफ आहेस ना तेवढा कुठेच नाहीयेस. तू मला नेहमी घाबरवत काय असतेस ग? मी एक काम करतो, मी पोलीस स्टेशनला जाऊन थांबतो, तिथे मी सेफ असेल. हो, पोलीस दुसऱ्या मिनिटाला तुला इथे आणतील आणि दादा तुला समोर गोळ्या घालतील. हो, हो. पण हे चूक आहे. अरे त्यांच्यासाठी हे बरोबर आहे. त्यामुळे ना तू तर शांत बस प्लीज आणि इथेच थांब. टॉमी, टॉमी, टॉमी. अजिबात पुढे येऊ नकोस, मी बघते काय ते. मनाली, ए मनाली. आले आले. काय आता काय झालं? टॉमी कुठे गेला? मला नाही माहित. पॉटी करायला गेला असेल. म्हणजे अहो पोट साफ करायला गेला असेल. असं कसं एकदम जाईल? ते मला नाही माहिती. बघ जरा वर आला का बघ. नाहीये. बघायच्या आधीच आधी बघ की. नाहीये, इथे नाहीये. आता ह्याच्या मागे पळायचे दिवस आहेत का माझे? थांब 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 थांब. घाबरू नकोस, आई असेल. कशावर नाही असेल? मग दुसरं कोण असणार आहे? आणि मी सांगितलंय सगळं तिला. मला किती वाटते ग. तू इतका कसा रे मित्र आहेस? सामान्य कुटुंबातला घाबरणार नाही तर काय करणार? आमदाराच्या मुलीवर प्रेम करायला नव्हता ना घाबरलास? मग आता गप्प बस आणि शांत बस. ये माझ्या मागे मागे. अरे थांब रे. मला नाही का आवडत कुत्री, प्लीज हाकलव ना त्याला. तो काही नाही करणार. काही नाही करणार म्हणजे? तो चावला ना तर मला कुठे कुठे इंजेक्शन घ्यावे लागतील. मला प्लीज त्याला हाकल. हरीश, तो खूप चांगला आहे, काही नाही करत तो. असं म्हणतेस फक्त. अगं हे कुत्रे ना ज्याची भाकरी खातात त्याच्याच अंगावर भुंकतात, म्हणून मला नाही आवडत ती. सगळे कुत्रे सारखे नसतात. तरी पण हाकल ना त्याला. हाट हाट. इकडे हाड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे माझी. खरं तर हे सगळं लग्नानंतर होतं, पण माझ्यासोबत आधीच होतंय. आले आई आले. मला प्लीज नको उघडू म्हणा. हरीश, मला दार उघडायला लागणार आहे. तिला भेटून येते मी. अगं नको ना, तो कुत्रा चावेल मला. तो काही नाही करणार. अगं इथे आमदार माणसावर माझा भरोसा नाही, त्या कुत्र्यावर काय ठेवू मी? पण दार तर उघडावं लागेलच ना. आले आले आई. मी भेटून येते ना तिला. मग मी कुठे लपू? लपायची गरज नाहीये, मी आईला सगळं सांगितलंय. आणि त्या कुत्र्याला? तू लप कपाटात. एक कपाटात नको यार, मरून जाईल मी. हो ना, मग सगळ्यांसमोर राहा लीडर. त्यापेक्षा आतमध्ये जाऊन लपतो. एक वेळ मेलेलं बरं, पण त्या कुत्र्याने चावलेलं नाही परवडणार. हट्ट. हा बोल. हॅलो. कुठे आहेस? अरे अजून इथेच आहे मी. अजून तिथेच? मी येऊ का तिथे? थांब, मी आलेच. तू कशी येणार आहेस? ते ऑर्डरचे पैसे कोण देणार? हा रे, तू ये ना लवकर. तुला पण खूप भूक लागली असेल ना? नाही, यांनी इकडे काहीतरी ऑर्डर केलं, मी खाऊनच येईन. अच्छा, म्हणजे तुला त्या माणसाबरोबर जेवायचे तर? पहिले मला इकडे डांबून ठेवलंय ना, मी कसं येणार? नाही नाही, अडवून बिडवून काही नाही. मला माहितीये तुला मी नकोय, म्हणून तू मला असं करतोयस ना? तुमच्या त्या डोक्यात फरक पडलाय. हा, असले विचार अजिबात डोक्यात आणू नको यार. पल्ले, तुला माहितीये ना मला इकडे डांबून ठेवलंय, मला नाही येत आहे ते. हॅलो हॅलो. कटच केला. तू कट कर, कारस्थान कर, नाहीतर एकच वादा अरुण दादांच्या जाऊन पाया पड. पण माझी नोकरी परत मिळवून दे रे बाबा. ऑर्डर कशी आली नाही अजून? अरे मग बरंच होईल ना.
उशीर झाला की पिझ्झा फुकट मिळतो. आमदारांकडे जायचं नाही, नोकरी हवी ना तुमची. मग त्या हेलो क्या वो हमको इधर ऑर्डर नहीं आया हमका अभी तक. हाँ नहीं हमको चाहिए. एक तो महंगा मिलना चाहिए. मी थांबा. हाँ क्या प्रॉब्लेम है. नहीं अभी तो फुकट दो. वो तोड़ो ना, वो तोड़ो. कांदा एक्स्ट्रा मागो. कांदा भी थांबा एक मिनिट. हाँ अरे अप्पा देत नाही बोलला. कांदा नाही आणि काहीच नाही. काय त्याला बाहेर कुलूप दिसलं, त्याला म्हटलं कुलूप तोड आणि आत ये, तर नाही बोललं. ऑर्डर कॅन्सल केली. आता काय आता बसा या. तू बस, माझी ती जागा आहे. बाहेर तर जाता येत नाही. काय नाही हे काय. बाहेर कसा जाणार. कुत्र पण बरोबर कपाडाच्या बाहेरच उभं आहे. अजून थोडा वेळ जरी मी असा आतमध्ये अडकून राहिलो ना तर परत बेशुद्ध पडणार बहुतेक. एवढं का भुंकतोय माझ्यावर. आज मरणार आहे मी बहुतेक. मी सांगू का तुझ्या दादांना काय हेच की हरीश इथेच लपलाय म्हणून. आई प्लीज काही बोलू नकोस त्यांना, माझी शपथ आहे हा तुला. अगं आई दादा त्याला मारतील, जीवानिशी मारून टाकतील. अगं असं कसं मारतील. मी आहे ना इथे. आणि तसंही तुझ्या दादांनी आता परवानगी दिलीच आहे ना लग्नाला. आई तेच मला कळत नाही ग दादांचं. म्हणजे तुझ्या समोर हो बोलतात आणि मी एकटी सापडले ना की मला धमकी देतात. कधी. आई वरती त्यांनी तेच केलं. मी बोलले ना तुला माझ्यावर वॉच ठेवून येते म्हणून. या राजकारणी लोकांचा ना काही भरवसा नाहीये. कधी काय कसं नेमकं वागतील ना याचा काही नेम नाही. ओ शिट. अगं ए टॉमी, कशाला ओरडतोयस. चल बाहेर चल. अरे कशाला ओरड. दादा काय झालं. धावत पळत कशाला आली. टॉमीसाठी आले. हो का. टॉमी चल. एक मिनिट टॉमी असा का ओरडतो. कपाटात काय. कपड्यांशिवाय काय असणार आहे. कपडे आहेत ना. हो. बरं मी जरा जाऊन बघतो. हा तू थांब. अजून हात धडधाकट आहेत माझे. जाऊन बघून येतो एकटाचा. इथेच थांब. दादा माझे काही पर्सनल कपडे आहेत, तुम्हाला ते पण बघायचे आहेत का आता. मी फक्त कपाट बघणार. कपाटात कपडेच आहेत फक्त, बाकी काही नाहीये. आणि दादा मुलगी मोठी झाली ना की तिला थोडा फ्रीडम द्यायचा असतो, म्हणजे तुम्ही नाही देत आहेत मला. म्हणजे मी कपाट बघितल्यामुळे तुझ्या फ्रीडम वर गाताय ना कशी काय. हो आणि या विषयावर ना मला बोलायचंच आहे तुमच्याशी. आधी मला कपाट बघू दे, मग आपण त्या विषयावर सविस्तर बोलू. तुम्हाला माझं ऐकायचं नाहीये का. नाही आई. नाही आई. काय झालं म्हणाली. आई जरा तू दादांकडे बघ. हा अगं किती वर्ष ती बघते माझ्याकडे. कंटाळा आलाय बघून. काय हो अहो काय केलं तुम्ही. कुठे काय. आई दादांना माझं कपाट उघडायचंय. अगं मग त्याच्यात ओरडण्यासारखं काय आहे. आई कपाटात कपडे आहेत ना आणि म्हणून दादांना उघडायचंय कपाट. एक मिनिट. काय फाजीलपणा आहे हा. बघ मला संशय हिने त्या पोराला कपाटात लपवलेला असणार. हा कशावरून. त्याच्यावर म्हणजे हा तो टॉमी कपाटाकडे बघून भुंकत होता. बर मग काय. मग एका परक्या पोराला तिने घरात लपवलंय, कपाटात लपवलंय. मग बाप म्हणून मला दक्षता घ्यायला नको. काही गरज नाहीये. हा काय गरज नाही म्हणजे. अगं थांब ना तू जरा, मी बोलतीये ना. अहो म्हणजे अहो
मी काय म्हणते, आपल्या मनालीचं त्या मुलावर प्रेम आहे की नाही? हो हो माहिती आहे ना मला, म्हणून त्या मुलाशी मला बोलायला नको. आई तू यांचं काही ऐकू नकोस, अजिबात यांच्यावर विश्वास नको ठेवू. विश्वास ठेवू नको म्हणजे? अगं लग्न करणार ना तुझ्याशी तो, मग तू तुला कुठे ठेवणार, कसा सांभाळणार याची चर्चा नको करायला त्याच्याबरोबर? हो, चर्चा करायला हवी ना. मग तेच करतोय ना. सांग बघू कुठे लपवला मुलाला? कपाटात. ऐकलं? हेच विचारत होतो मगापासून. आता स्वतःच्या कानाने ऐकलं ना. चल आता उघडू दे मला कपाट. एक मिनिट थांबा, थांबा जरा. मी काय म्हणते, थांबा, मी ना तुमच्यासाठी गोळी घेऊन येते. म्हणजे तुम्ही दोघे मिळून हरीशला मारणार आहेत का? तू गप ग जरा. त्यांचं बीपी वाढेल म्हणून गोळी घेऊन येते बीपीची. आले. जा उघडू बाजू. दादा प्लीज उघडू दे ना. मला बाजू. कपड्यात कोणीच नाही. मी म्हणाले होते की नाही, कोणीच नाहीये कपाटात. हे आता सांगतेस, पण आधी सांगितलं होतं कपाटात पोरगा आहे म्हणून. अहो दादा, मी बघत होते की मी असं सांगितल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय असेल, म्हणून मी मुद्दाम सांगितलं तुम्हाला. हे घ्या, ही गोळी आणि हे पाणी. नाही आता गोळी नको, खरं तर बीपी वाढणार होता, पण पोरींनीच वाचवलं. तरी मी तुम्हाला सांगत होते, मुलगा चांगला आहे, त्याचं प्रेम आहे हिच्यावर. मग कसा वाटला जावई? जरा सांभाळ. तुम्ही तू मला मारू नका प्लीज. हवं तर मी आतमध्ये येतो, पण मला मारू नका. तिथेच थांब, तिथेच थांब, तिथेच थांब. याचा अर्थ तुम्ही जे बोलत होता ते बरोबर होतं. कोण आहेस रे तू? कोण आहेस? मला ओळखतोस की नाही? हा माहिती आहे ना? हो माहिती आहे, पण प्लीज पाणी नका टाकू, माझा मोबाईल खराब होईल. मोबाईल खराब होईल? ये वर ये, तुला दाखवतो बरोबर. नाही मी नाही येणार. ही आमची साथ ती बाहेर कशी आली? मी आणली, आत कपाटात लपलो होतो ना. अशी आली चादर माझ्याकडे. आता माझा कोणावरच विश्वास नाहीये. माझ्या पोरीने माझा विश्वासघात केला. अहो पण मी खरं सांगतोय ना. पाणी आणा, पाणी आणा, अजून पाणी आणा. नाही आणणार. बर चहा टाका माझ्यासाठी आणि जावई बापूंसाठी. हो हो आणते. हे घेऊन जा. अहो नको नको, चहा नका टाकू प्लीज प्लीज. दादा त्याला चहा नका, बिस्किट द्याव. खूप वेळ उपाशी आहे होतो. हो खूप भूक लागली, बिस्किट चालेल. होय ना? आता मी बिस्किट टॉमीला देईन, पण तुला नाही द्या. ओतो त्या पुढे जर माझ्या पोरीचं नाव काढलंस ना तर चहा नाही रॉकेल होतीन. अहो नाव काय, मी गाव पण कधी काढणार नाही. प्लीज मला जाऊ द्या, मला सोडा. का आता का? अहो मी तुमच्या समोर पण येणार नाही कधी. मी कुठे म्हटलं माझ्या समोर येऊ नको म्हणून? मनालीच्या पण समोर येणार नाही मी कधी. हरीश मी जीव घेईन तुझा. अरे यार मी काय करू यार. अरे म्हणत होता मी सापडणार नाही, कसं पळून दाखवलं. अरे तू फक्त माझ्या हातात सापड रे, तुला दाखवतो. गप्रे. हे भावी मुख्यमंत्र्याला पळवतोस, लक्षात ठेव. हे थांब. हा बोल, कुठेस? मी इथेच आहे. पिझ्झा पण संपत आलाय. तू कुठे आहेस? मी रस्त्यावर धावतोय. का? अगं तो आमदाराचा माणूस माझ्या पाठीमागे लागलाय. अगं त्याला मला आमदाराच्या घरी घेऊन जायचंय. कुठे आहेस तू आता? अगं सांगितलं ना मी रस्त्यावर धावतोय. रस्त्यावर कुठे? पल्ले तू, मी तुला सांगतो नंतर सगळं. तू ठेव, मी आल्यावर बोलतो.
जायचं.